चंद्रकलेप्रमाणे सुपडू हळूहळू वाढू लागला. दुर्दैवाने हे बाळ इतरांप्रमाणे सुदृढ नव्हते, ते जन्मतःच विकलांग होते. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्याचे व्यंग वाढत गेले आणि जास्त दिसू लागले. बाळाचे पाय चालताना एकमेकात अडखळत असत. हळूहळू सुपडू अष्टावक्र आहे हे सर्वांना समजले. बोलताना देखील तो अगदी अडखळत बोलत असे. याचे कारण बाळाच्या जिभेवर एक उंच असा फुगवटा होता. तो फुगवटा शिवलिंगच भासे. तोंडातून सतत लाळ गळणे, बेताचीच उंची यामुळे गावकरी कधीकधी त्याची टिंगल करत. मात्र याचबरोबर सुपडू जन्मतःच सिद्ध होते. त्यांचे आकर्षक विशाल नेत्र, धारदार नाक, भव्य कपाळ त्यांच्या चेहऱ्यावरील आकर्षणात अधिकच भर घालत होते. ते आजानुबाहू होते. त्यांच्या डोक्यावरील केस हे मूळतः घनदाट असल्याकारणाने त्यांची वाढ झाल्यावर त्यांचे मस्तक अधिकच विशाल जाणवत असे. त्यांचे हे सौंदर्य काही औरच होते. अंतापूरमध्ये काही काळ वास्तव्य करून त्यानंतर चिमणाजींनी काही कारणास्तव अक्कलकुव्याला स्थलांतर केले. त्या काळात हिरे घराणे अतिशय समृद्ध होते. त्यांचा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय अगदी जोरात होता. त्यांच्याकडे स्वतःची महागडी कार होती. शंकर महाराजांच्या आग्रहास्तव त्यांचे वडील चिमणाजींनी त्या काळात पेट्रोल कार विकत घेतली होती. प्रसंगी पेट्रोल आणण्यासाठी ते नंदुरबारवरून तांब्याच्या घड्यात पेट्रोल मागवायचे.